तर थोड्याच वेळात छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि आता त्यांची नाराजी सुद्धा दूर झाली। ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी शपथविधी सोहळ्याला जाण्याआधी दिली। तर थोड्याच वेळात छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडेल। छोटेखानी असा हा सोहळा असेल। राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते अशी छगन भुजबळ यांची ओळख आहे। छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। शपथ घेण्याआधी भुजबळांनी शेरो शायरीतून वक्तव्य केलं आणि त्यांचा आता शेरो शायरीचा जुना व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय। 12 बजे मैसेज आया, मैं सभापति के नाते वहां पहुंच रहा हूं। धन्यवाद। तर त्यांनी अशी शेरो शायरी केलेली होती ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की वक्त वक्त की बात है, वक्त बदल जाएगा, आज तेरा है कल मेरा आएगा। आणि आता हीच शेरो शायरी व्हायरल होतीये। ये वक्त वक्त की बात है और वक्त सबका आता है। वक्त है बदल जाएगा, आज तेरा है कल। ये वक्त वक्त की बात है और अजून किती जणांचं आहे मला माहिती नाही। एकच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रिक्त आहे, त्या जागेवरती भुजबळ साहेबांचा नवीन काही राजकीय भूकंप नाही। काय काय थँक्यू सर वेळोवेळी त्यांनी सर क्या कहेंगे छगन भुजबळ आज महीना अभी बताया। खासदार सुनील तटकरे ज्यांनी प्रतिक्रिया दिली की राष्ट्रवादीच्या कोट्यातून तर एक जागा रिक्त होती राष्ट्रवादीच्या कोट्यातली आणि कोणताही राजकीय भूकंप नाहीये। जी एक जागा रिक्त होती त्याच जागेवर भुजबळांचा शपथविधी होतोय असं सुनील तटकरे यांनी आता सांगितलेलं आहे। काही मोजक्याच लोकांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आतापर्यंत दादा भुसे हे पोहोचलेले आहेत, राम शिंदे पोहोचलेले आहेत, सुनील तटकरे सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी उपस्थित असतील आणि आता काही वेळातच या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। मंत्रिपदाची संधी मिळताच छगन भुजबळांची नाराजी आता दूर झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं असं भुजबळांनी म्हटलंय।